संजय राऊतांनी स्वतःची शिवसेना संपवली, राष्ट्रवादी संपवली आणि आता ते आमची काँग्रेसही संपवतायत. हा आरोप आहे संजय निरुपम यांचा. पुन्हा संजय राऊत यांच्यावरती पक्ष संपवण्याचा आरोप झालाय आणि यावेळी हा आरोप काँग्रेस नेत्याने केलाय. त्याला कारण आहे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघावरचा काँग्रेसनं केलेला दावा. अमोल कीर्तीकरांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसचे संजय निरुपम संतापले आहेत. संजय निरुपम स्वतः इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि शिवसेना ही जागा सोडायला तयार नाहीये. हे निमित्त आहे, पण संजय विरुद्ध संजय हा सामना आजचा नाहीये. संजय राऊत आणि संजय निरुपम 90च्या दशकात हे दोन्ही संजय सामना चालवत होते. एक संजय सामनाचे संपादक होते, तर 1993 मध्ये निरुपम हे दोपहर का सामनाचे संपादक झाले. त्यावेळी हिंदी भाषिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यामार्फत केला जात होता. हिंदी सामनाचे संपादक झालेले संजय निरुपम लवकरच बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ पोहोचले. संजय राऊत आणि संजय निरुपम यांच्यातला वाद तेव्हापासून असल्याचं सांगितलं जातं. राऊतांच्या अगोदर बाळासाहेबांनी निरुपम यांना राज्यसभेवर पाठवलं आणि तेव्हा राऊत नाराज झाले होते. एवढंच नाही तर सलग दुसऱ्यांदा जेव्हा निरुपम यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला तेव्हा राऊतांनी थेट बाळासाहेबांकडे नाराजी व्यक्त केली होती, असं खुद्द निरुपम यांनी सांगितलं. 2004 नंतर जेव्हा निरुपम यांनी शिवसेना सोडली त्यानंतर संजय राऊत यांना त्यांची जागा घेता आली. त्यानंतर त्यांना राज्यसभा मिळाली, ती आजतागायत. पण संजय विरुद्ध संजय हा वाद संपला नाही. अनेक वेळा दोघांनी एकमेकांवर टीका करणं सुरूच ठेवलं. राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेवर निरुपम यांनी टीका केली, तर निरुपम महानगरपालिकेतही निवडून येऊ शकत नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं हा वाद आता पुन्हा वाढलाय. आतापर्यंत शिंदेंसोबत गेलेले लोक राऊतांवर टीका करत होते, त्यात आता संजय निरुपम यांची सुद्धा भर पडली आहे. मुंबईत काँग्रेसनं जागा सोडल्या तर काँग्रेस संपून जाईल असा धोका निरुपम यांनी बोलून दाखवलाय. काँग्रेसचे नेते वाटाघाटी करताना बॅकफूटवर वाटाघाटी करतायत आणि शिवसेना अरेरावी करतेय असा आरोपही त्यांनी केलाय आणि हा आरोप करताना त्यांचा रोख संजय राऊतांकडे होता. संजय निरुपम हे काँग्रेस सोडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. काँग्रेस सोडण्याचे संकेत त्यांनी स्वतः दिलेत आणि ज्या पद्धतीनं ते राऊतांना टार्गेट करतायत त्यावरून ते शिंदेंकडे जाण्याची शक्यता असल्याचंही बोललं जात आहे. पण जाता जाता संजय निरुपम यांनी राऊतांना टार्गेट करणं सोडलेलं नाहीये. संजय राऊत आणि संजय निरुपम या दोन संजय मधील या वादाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.